हे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे संसार व्यसनी पडोने दे संसार येसनी पडोने दे संसार येसनी पडोने दे नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम भावुगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम 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 आजी माझा नेम सिद्धी रे आजी माझा नेम सिद्धी सिद्धिने सिद्धिने नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम भावुकाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा अधिक मागणी नाही नाही 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 देवा एका जनार्दनी सेवा धुर देई एका जनार्दनी सेवा धुर देई एका जनार्दनी सेवा धुर देई नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम भावुकाची भ्रम नको देवा भावुकाची भ्रम नको देवा भावुकाची भ्रम नको देवा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकार नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरु श्री कल्याण महाराज की जय उमापति महादेव की जय रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय गो माता की जय गंगा मैया की जय भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय नमः पार्वती पते श्री गुरुदेव दत्त बोलो रे भाई सब सुंदर की जय देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धिने अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा वावगाची भ्रम नको देवा विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय कल्याण स्वामी महाराज की जय
तुमची फुलं पाहिले मला आमच्या कलशारोहणाचीच आठवण आली बरं. क्या बात. अशीच फुलं होती कलशाला. फार सुंदर, खूप छान. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मकुर सुधारी. वर्णौ रघुबर विमल जसु जोदायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तीच वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता. विठ्ठल 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 विठ्ठल. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी. इथला फॅन बंद करायचा. संसार व्यसनी पडोने दी.
नामस्मरण घडो संत समागम, वावोगाची भ्रमण को देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथांचा चारचरणाचा सर्वांच्या परिचयाचा जीवानं देवाला काय मागितलं पाहिजे या महत्त्वाच्या गोष्टीचं चिंतन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादानं साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं बऱ्याच वर्षापासून आपल्या या सिंगोणा गावामध्ये चालत असलेला हा भव्य दिव स्वरूपातील महायज्ञ गुरुवर्य श्रीमान 1008 गंगा भारतीजी महाराज व बाळानंद भारती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तपरायण राधेश्यामजी महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने भव्य स्वरूपात साधू संतांच्या उपस्थितीमध्ये श्री हरिभक्तपरायण राधेश्याम महाराज शास्त्री, नामदेव महाराज शास्त्री, चंद्रकांत महाराज सातोनकर, प्रल्हाद महाराज भंडारी, दत्ता महाराज सांगुडे, सोनाजी महाराज सोळंके, दादाराव महाराज सोळंके, विठ्ठल महाराज कदम, तपाजी महाराज लिंगायत अशा सर्व परम भागवत मंडळीच्या उपस्थितीमध्ये भव्य स्वरूपातील हा संपन्न होत असलेला महायज्ञ आहे. आणि या महायज्ञामध्ये 7व्या दिवसाचं कीर्तन पुष्प भगवान परमात्माच्या चरणावर अर्पण करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी स्वीकारलं कल्याणी हरिभाऊ सोळंके आणि सौ मीरा देवीदास भानुसे, श्रीमान डॉक्टर गोविंदराव सूर्यवंशी आणि श्रीमान गोपीनाथ विष्णुपंत सोळंके या सगळ्यांसाठी एकदा कौतुकाची टाळी वाजवा. भगवान परमात्माचे अनंत आशीर्वाद या सर्वांना प्राप्त व्हावेत. आज यांनी सौजन्यदान स्वीकारलं आणि मला तुमच्या गावामध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. अन्नदात्यांनाही आशीर्वाद आहेत, त्यांचंही कौतुक आहे. भगवान परमात्मानं या सगळ्यांना आशीर्वाद द्यावेत. प्रत्येक कीर्तन सेवेसाठी यजमान आहे म्हणून सर्व दात्यांना आशीर्वाद आणि सर्व दात्यांच्या साठी भगवान परमात्माकडे पवित्र प्रार्थना. ज्या पवित्र मनानं पवित्र सढळ हातानं या अन्नदात्यांनी कीर्तन सौजन्य दान करणाऱ्या मंडळीनं आणि देणगी देणाऱ्या भाविकांनी देवा धर्माच्या कार्यामध्ये जो मदतीचा हात पुढे दान करण्यासाठी हात पुढे केला तर यांच्या जीवनामध्ये ऐश्वर्य धनसंपत्ती या सगळ्या गोष्टींची भरभरून प्राप्ती होऊ दे एवढी भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना करते. खरं तर मागच्या 2-3 वर्षापासून ज्यांची मुलगी माझ्याकडे शिकायला आहे अनुराधा सोळंके, तिचे बाबा 2-3 वर्षापासून संपर्क करतायत की दीदींशी एकदा तरी कीर्तन सेवा आपल्या गावामध्ये प्राप्त व्हावी. दरवर्षी फोन, मग कीर्तन बसायचंच नाही, असंच काहीतरी चालायचं कथेला कुठेतरी बाहेर. यावर्षी फोन आला, पण एक कौतुक आहे 2-3 वर्षापासून फोन करतायत, तारीख काही बसत नाही म्हणून ते काही वैतागले नाही आणि त्यांनी पाठलाग काही सोडला नाही, फोन करतच राहिले. दरवर्षी सप्ताह आला की त्यांचा फोन आलाच. आणि मग याही वर्षी त्यांचा फोन आला. मला डॉक्टर साळुंकेचं आडनाव आहे त्यांचं, डॉक्टरांचं, हां डॉक्टर साहेब सूर्यवंशी डॉक्टर, ते पण मला संपर्कात राहिले. म्हणजे ते 2-3 वर्षापासून दोघंजण संपर्कात आहेत. आणि याही वर्षी दोघांनी मिळून मला फोन केला कुठली तारीख बसवायची. मग ती 4ची 7 झाली, 7ची पुन्हा 8 झाली, असं कसं तरी एक तारीख फिक्स केली. आणि मागच्याही वर्षी फोन होता पण मला येणं शक्य नव्हतं, कथा होती माझी दूर. माझी विद्यार्थिनी परमेश्वरी ताईला इथपर्यंत पाठवलं आणि म्हणे दीदी एकदा तुम्हाला यावंच लागेल. यावर्षी योग आला, डॉक्टर साहेब असतील, अनुराधाचे वडील असतील आणि यांच्या सगळ्याच्या वतीनं शब्दांची ताकद लावणारे दत्ता महाराज है ना. तर दत्ता महाराजांनी मला सांगितलं दीदी सेवा घ्यावीच लागेल, तुम्हाला यावंच लागेल. आणि मग मी माझ्याकडे सेवा स्वीकारली. 2-4 फोन झाले सेवा घेत असताना आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो. खूप चांगलं स्वागत केलं. मी तर सर्व गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही या छोट्याशा गावामध्ये, खरं गाव लहान आहे, या छोट्या गावामध्ये किती तुम्ही आत्मीयतेनं भक्तिभावानं आमचं स्वागत केलं, किती पाहुणचार केला. दिवाळीसारखं वातावरण, दिवे काय लावणं, फुलांची उधळण काय, स्वागत काय, सन्मान काय, हे मोठे मोठे गुलाबाचे हार काय, या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमच्या अंतकरणातल्या या भरलेल्या प्रेमाला मी वंदन करते. अशीच माया, असंच प्रेम आपल्या परमार्थावर, संप्रदायावर, साधू संतावरती तुमचं राहावं आणि भगवान परमात्माचा आशीर्वाद तुम्हाला एवढा लागावा की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उन्नत व्हावं.
एवढी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. आज कीर्तनाच्या साथीसाठी अतिशय सुंदर तयारीचं ज्यांचं मृदंग वादन आहे असे आपल्याच गावचे भूमिपुत्र हरिभक्त परायण संतोष गुरुजी सोळंके. संतोष गुरुजींसाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. मागच्या 5-7 वर्षापासून संतोष गुरुजींची माझी ओळख आहे, पण माहीत नव्हतं हे गाव त्यांचं आहे म्हणून. इथं आल्यानंतर त्यांची मला म्हणजे गाव हे आपलं आहे ही ओळख मला झाली. अतिशय सुंदर ज्यांचा तबला वादन आहे, खूप गोड वाजवता तुम्ही. वैभव महाराज, वैभव महाराज आपल्या गावचं रत्न वैभव महाराज सोळंके यांच्यासाठी सुद्धा कौतुकाची टाळी. अतिशय जबरदस्त वजनदार स्वरामध्ये ज्यांनी सुरुवातीला गायन केलं, आपल्या प्रभागाचं महाराष्ट्राचं भूषण भजनाची बैठक ज्यांच्या परिवारानं आपल्या संप्रदायामध्ये निर्माण केली अशा हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज गोळेगावकर गेले का गोळे, खूप सुंदर. आणि त्यांच्यासोबत ज्यांनी अतिशय सुंदर गायलं अशा हरिभक्तपरायण काय नाव, पांडू तात्या ना, बंडू तात्या. बंडू तात्यांसाठी सुद्धा एकदा टाळी वाजवू आपण. अतिशय सुंदर गायन आहे. बरीच सारी परिचित मंडळी आहे. संभाजीनगरवरून आलेले संतोष गुरुजींच्या सोबत आलेले आमचे जंगम भाऊ, त्यांची मुलगी पण माझ्याकडे अभ्यासाला आहे. बरेच सारे माणसं ओळखीचे आहेत. शेवग्यावरून आलेले आमचे सोळंके मामा आहेत, सोळंके मामी आहेत, बरेच जण आलेत. आता शेवग्याला फोन लावत होते पण फोनच नाही लागला, पण माझ्या फोनची वाट न पाहता ही माणसं इथपर्यंत आली. यांचेही मनापासून धन्यवाद. आपल्या आपल्या चॅनलचं नाव काय, गोडवा कीर्तनाचा, हे यूट्यूब चॅनल आमच्या लाटेजिजांचं आहे. या भागात मी कुठेही येऊ दे, माझ्या फोनची वाट न पाहता लाटेजिजा कीर्तनाला येतात. जिजांचंही स्वागत आहे. दुसरं चॅनल आहे का कुठलं, ज्ञानाई यूट्यूब चॅनल. तर ज्ञानाई यूट्यूब चॅनल, या चॅनलच्याही सर्व असणारे ते दादा, तुमचंही त्या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. विनेकरी आहेत, चोपदार आहेत आणि हनुमंत भाऊ सोळंके, रामदास शिंदे, त्यांच्या मुलीची गवळण खूप फेमस झाली. रडू नको बाळा तुला पाण्याला जाते. खरंच महाराष्ट्र गाजवला. काय म्हणतात, भगवान परमात्माची कृपा म्हणावी लागेल. आणि त्या बाळाचे वडील आज कीर्तनामध्ये आहेत, तर त्यांचंही मनापासून स्वागत आहे. बाकी सर्व हरिभक्तपरायण मंडळी, मला सर्वांचा परिचय नाही आहे. हार्मोनियमचे साथ देणारे जनार्दन महाराज, बाकी सर्व हरिभक्तपरायण मंडळी, सगळ्यांना माझा सप्रेम जय हरी, सादर वंदन. आता गडबडीत सगळ्यांची नावं मला येणार नाही. तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. साऊंडची अतिशय सुंदर अशी सेवा देणारे आपल्याच गावचं एक सिस्टम येनवऱ्याचं साऊंड सिस्टम आहे. साऊंडवाल्या दादासाठी एकदा कौतुकाची टाळी वाजू. खूप छान सिस्टम देत आहेत. आपल्या गावची कन्या अनुराधा आता खूप छान पखवाज वाजवते. थोड्या वेळानं तिला आपण संधी देऊ वाजवण्याची. तुमच्याच भागातली कुंभारी पिंपळगावची अतिशय सुंदर मृदंग, ढोलक, ॲक्टोपॅड ही वाद्य सहज वाजवणारी आणि महिला मृदंग वादक, महिला ढोलक वादक नाहीत कुठं. यूट्यूबला पाहिले असतील पण त्या आपल्या महाराष्ट्रातले आहेत का नाही काही माहीत नाही. पण अगदी अतिशय गोड ढोलक आणि ॲक्टोपॅड वादनाचं अभ्यास जिचा चालू आहे, सुंदर कीर्तन करते अशी आमची साक्षीताई आहे, कुंभारी पिंपळगावची आहे. ती अनुराधाच्या मावशी पण तीर्थापुरीवरून दूरवरून आलेल्या आहेत. ते सपरिवार इथं आलेले आहेत आणि अतिशय सुंदर कीर्तन गायन याच्यामध्ये एक यशस्वी प्रवास ज्या लेकराचा चालू झाला असं वाशिम जिल्ह्याचं भूषण आमची अपेक्षाताई पवार. अतिशय गोड कंठ आहे. यूट्यूबला कीर्तन कथा आपण पाहू शकता. आपल्याच भागातील लेकरू अतिशय सुंदर. आणि आता वृंदावनामध्ये भागवताचा अभ्यास करतायत आमच्या हरिभक्तपरायण वैष्णवीताई कदम. वैष्णवीचे बाबा पण आलेले आहेत. गोड कंठाची कोकिळा आमच्या हरिभक्तपरायण साधना साधना. या सगळ्या लेकरांसाठी एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. सगळे प्रयत्न करतायत आणि मला आनंद आहे या सगळ्या लेकरांचा की ज्ञानोबरायांची किती कृपा म्हणावी लागेल की हे संप्रदायाशी जोडलेले आहेत. कुणी माऊलीने कुणाला स्वर दिला, कुणाला वाजवणं दिलं, कुणाला ज्ञान दिलं, कुणाला वक्तृत्व दिलं, पण माऊलींची कृपा या लेकरावरती आहे की हे संप्रदायाला जोडून आहेत. आता बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्याला बोलणं जमतं, आपल्याला गाणंही जमतं, आपल्याला वाजवणं जमतं, पण ते संप्रदायाला सोडून असेल तर त्याला एवढं महत्त्व नाही किंवा त्याच्यात समाधान नाही, स्वारस्य नाही आहे, खरं सुख नाही त्याच्यामध्ये. पैसा मिळेल, पैसा मान पान हे सगळं प्रारब्धानं प्राप्त होतच असतं. पण जर संप्रदायाला जोडून असो, हा स्वर, ही वाणी, ही हातं,
जर आपल्या संप्रदायाची ज्ञानोबाराय तुकोबारायची सेवा करत असतील तर कला कमी अधिक असू दे, पण ती व्यक्ती धन्य आहे. तीच व्यक्ती जगाच्या पाठीवर भाग्यवान आहे की ज्यांचे हात स्वर कंठ माऊलींची सेवा करतात. सगळ्यांचं मी मनापासून कौतुक आणि स्वागत करते. आणखी परिसरातून पंचकृषीतून आलेले सर्व भाविक जण, आता एवढी मोठी माणसं बसलेली आहेत, एखादा कोणी माझ्या ओळखीचं असेल कीर्तन झालं म्हणून नाही दीदी आम्हाला तुम्ही पाहिलं नाही, आमचं नावं घेतलं नाही, आम्हाला ओळखलंही नाही, तसं काही नाही. माणसांची गर्दी आहे त्याच्यामुळे, आणि सगळ्यांकडे मला अगदी असं लक्ष देऊन पाहणं शक्य नाही आहे. सर्व महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी, या सगळ्यांच्या मध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहू. आणि जरी एखादं नाव माझ्याकडनं राहिलं चुकून हुकून, अति महत्त्वाचं नाव, तर मला दत्ताभाऊ तुम्ही नंतर सांगा हां, किंवा एखादं राहिलंच तर त्यांनी दत्ता महाराजांची गाठ घ्या कीर्तन झाल्यावर. गायनाची अतिशय उत्कृष्ट अशी साथ देणारे हरिभक्तपरायण सोनू महाराज. बरं, सोनू दादांसाठी पण एकदा टाळी वाजवा. सगळ्यांना माझं वंदन मस्तक आहे पायावरी. या वारकरी संतांच्या आपल्यामध्ये कोणी कीर्तनकार कथाकार असतील दादा, सगळ्यांना माझं वंदन आहे. तुमच्याकडे माईक राहू द्या, नाही तुमच्याकडे माईक ठेवाय, ते दोघे ॲडजस्ट करतात. हे छोट्या छोट्या बालिका आपल्याकडे अभ्यास करतायत आणि उद्या भगवान गोपाल कृष्णाची सेवा करणारं व्यक्तिमत्व आमचे कन्हैया महाराज, वृंदावन धाम कन्हैया महाराज येणार आहेत. आणि कन्हैया बाबांनी आपल्या गावामध्ये खूप चांगला संकल्प धरलेला आहे की खूप मोठं रामनामाचं चिंतन करायचं, नामाचा यज्ञ करायचा. आणि किती 21 कुंडी यज्ञ, नामयज्ञ, आणि थेट वृंदावनावरून येणार आहे. त्या संदर्भात मी शेवटी तुमच्यासोबत बोलेल, पण सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. जे कन्हैया महाराज आपल्याकडे येणार आहेत, येणाऱ्या काही दिवसामध्ये, किती तारखेला येणार आहेत? 19 मे का एप्रिलच्या 19ला आपल्याकडे येणार आहेत. कन्हैया महाराजांची माझी खूप जवळून ओळख आहे. अगदी जळगाव मध्य प्रदेश या भागात जेव्हा आम्ही कीर्तनाला कथेला जातो तर तिकडे त्यांचं क्षेत्र आहे, मध्य प्रदेशमधले आहेत ते, आणि हिंदी मराठीमध्ये त्यांच्या कथा, हिंदीमध्ये कथा वगैरे चालतात. आणि वृंदावनाशी ते खूप कनेक्टेड आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांचं खूप चांगलं नाव आहे, खूप चांगली लोक त्यांच्या संपर्कात आहेत. अखंड नामसाधना आहे आणि अतिशय निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व आहे. आत्ता माझी मध्य प्रदेशमध्ये कथा होती बुऱ्हाणपूरच्या बाजूला, ते बुऱ्हाणपूरलाच राहिलं आहेत ते. बुऱ्हाणपूर जिल्ह्यामध्ये कथा होती आणि कथेमध्ये अमृतबाबा जोशींची सदिच्छा भेट होती. तिथं त्या भागातले काही संत होते, बरेच सारे संत आले होते कथेला भेट देण्यासाठी. त्यांच्यासोबत कन्हैया महाराजांचं येणं झालं. मला एवढा आनंद झाला आणि त्यांनाही एवढा आनंद झाला की दिदींची कथा इथं आहे. आणि त्या सगळ्या संत भेटीमध्ये एक गोष्ट मी ऑब्झर्वेशन करत होते की त्यांची वाणी अखंड नामजाप करत होती. कुठला गुरुमंत्र जाप करत होते ते काही मला माहिती नाही, पण आम्ही सगळेजण बोलत होतो, संवाद करत होतो, पण त्यांची वाणी अखंड नामजाप करत होती. अतिशय निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तीला कसल्याही प्रकारचा गर्व नाही आहे संतोष गुरुजी, कसलाही अहंकार नाही. आणि 2-3 स्टेटमध्ये ते कार्यक्रमाला जातात, पण त्यांना कसल्या प्रकारचा गर्व नाही. एकच त्यांची तळमळ आहे की आपल्या माध्यमातून आपण जर पुढाकार घेऊन हजारो लोकांकडनं जर नामसाधना होत असेल, खरं तर येणारा 19 तारखेला तुमच्या गावाचं भाग्य उदयाला येत आहे. कारण एवढा मोठा नामयज्ञ तुमच्या गावामध्ये होतोय. त्या नामयज्ञामध्ये कोणीही कंटाळा करू नका, कुणीतरी आलंय यज्ञ करताय असा भावच मनात ठेवू नका. असं तुम्ही समजा की आपल्यासाठी साक्षात भगवान गोपाल कृष्ण वृंदावनावरनं एका त्यांच्या दूताला, त्यांच्या भक्ताला, त्यांच्या मित्राला, सख्याला आपल्याकडे पाठवतायत आपल्याकडनं साधना करून घेण्यासाठी. खरं तर महाराष्ट्रावर त्यांचा खूप चांगला संपर्क आहे, पण आपल्या गावामध्येच का त्यांची इच्छा व्हावी, तर ही काहीतरी भगवान श्रीकृष्ण परमात्माची प्रेरणा म्हणावी लागेल. आणि त्या नामयज्ञामध्ये खूप सगळे सक्रिय व्हा, सगळ्यांनी नामयज्ञामध्ये सहभागी व्हा. तुम्हाला त्या नामसाधनेचा खूप काही फायदा होईल. पुढे पुढे चालून मी कीर्तनात तुम्हाला नामसाधनेबद्दल बोलणारच आहे. तर खूप मोठा यज्ञ तुम्ही घडवून आणत आहात. त्या यज्ञाला तुमच्या त्या कार्याला आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. आणि आता आपण कीर्तनाला आरंभ करू. विठ्ठल विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे.
त्याचा अर्थ मी तुम्हाला अगोदर सांगते. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. नाथ महाराज म्हणतात, देवा माझं मन तुझ्या चरणावरती लागू दे, माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. बर, अजून काही हवंय का? नामस्मरण घडो संत समागम, माझ्याकडनं नामस्मरण आणि सत्संग घडू दे. पण नामसाधनेमध्ये असताना आणि सत्संगामध्ये असताना वावोगाची भ्रम नको देवा, मला त्याच्याबद्दल संशय निर्माण होऊ देऊ नको. संताच्या संगतीमध्ये गेलात ना, संताच्या सहवासात मनाला एवढं निर्मळ ठेवा, संशय नावाचा बिंदू अंतकरणात निर्माणच नाही व्हायला पाहिजे. एवढं श्रद्धेनं तुम्ही राहा तर तुमचं कोटी कल्याण सहज होऊन जाईल. माझं कोणीतरी कल्याण करा असं म्हणायची गरजच पडणार नाही. नाथ महाराज म्हणतात, देवा पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, माझ्या पावलानं पदयात्रा घडू दे, मुखानं भगवान परमात्माचं नामचिंतन होऊ दे, एवढी माझी अपेक्षा आहे देवा. नाथ बाबा अजून काही पाहिजे का हो तुम्हाला? देवा अनेक मागणे नाही नाही देवा, आणि एका जनार्दनी सेवा दृढ देई, अखंड तुमची सेवा माझ्या जीवनामध्ये घडावी असं नाथ महाराज भगवान परमात्माशी बोलतायत. या अभंगाचा आता विस्तृत विस्तार करण्याचं काम आपण करू. विठ्ठल 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 अभंग आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा. या अभंगाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाय. आता याच्यामध्ये आपल्याला प्रवास करायचा आहे. सगळ्यांनी सावध चित्तानं लक्ष देऊन माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. खूप एकाग्र होऊन कीर्तन श्रवण करा. ज्या नाथांचा अभंग सेवेसाठी निवडलाय ते नाथ महाराज साधारण संत नाही. नाथ बाबा श्रीमंत, शांत आणि संत, हा त्रिवेणी संगम नाथांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतो. कोणी शांत असेल, श्रीमंत असेल का नाही काही सांगता येत नाही. कोणी श्रीमंत असेल पण शांत असेल का नाही सांगता येत नाही. कारण असं मी ऐकलंय, मला काही माहिती नाही, पण कधी कधी पाहायला पण मिळतं सगळेच श्रीमंत शांत असतील असं नाही. कारण कधी कधी ज्याचा खिसा गरम आहे त्याचं डोकं पण गरम असतं. बरोबर का? खिसा जर गरम असला तर कधी कधी डोकं पण गरम होतं. म्हणजे सगळेच श्रीमंत शांत असतील असं नाही, आणि सगळे शांत श्रीमंत असतील असं नाही. पण पहा, शांतही आहे, श्रीमंत पण आहे आणि संत आहेत. किती मोठी गोष्ट आहे. हा त्रिवेणी संगम नाथांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो. नाथांचं सामर्थ्य, त्यांची गरिमा, त्यांचं महात्म्य, सगळ्या गोष्टी अद्भुत आहेत. घरात आई पुरणाची पोळी रोज खायला देत नाही म्हणून नाथांच्या वाड्यात येऊन अजगरासारखं पडणारं लेकरू. जमलं तर घरातलं काहीतरी काम करावं नाथांच्या वाड्यातलं, नाही तर उगी पडून राहावं. अशी ज्या लेकराची अवस्था, अगदी अक्षरशत्रू, आडवी रेग सुद्धा येत नाही, अशी आडवी रेग लिहिता येत नाही, वाचणं तर दूर राहिलं. कधी कधी कुणाकुणाला लिहायला जमतं पण वाचायला जमत नाही. लिहायचं सोपं, पाहून लिहायचं, लिहायचं सोपं, लिहिता येतं पण वाचता येत नाही. पण ज्याला वाचता येतं त्याला लिहिता येत नाही असं होऊ शकत नाही. पण ज्याला काहीच येत नाही, शाळेतलं अक्षर येत नाही आणि काहीच न येता जो फक्त खायला मागतो, बरं खायला मागू द्या, पोटातली आग माणसाची, अन्न आतमध्ये गेल्याशिवाय शांत होऊ शकत नाही. प्रत्येकाला खाण्यासाठी लागतं, पण जे म्हणतो रोज चमचमीतच द्या खायला. कामाचं नाही, धामाचं नाही, अभ्यासाचं नाही, कुणाच्या उपयोगाचं नाही, आणि वरनं ते म्हणतंय की रोज पुरणाची पोळी द्या. जमल काय तुम्हाला रोज पुरणाची पोळी द्यायला? असल्या लठ्ठ्याला, असलं लठ्ठ मठ्ठ ढ
त्याला रोज पुरणाच्या पोळ्या खाऊ घालताल का सिंगोणा? झोपल्या का काय? नाही ना, देऊ शकत नाही. आपलं लेकरू असू द्या, ते काही कामाचं नाही, मदतीचं नाही, कुणाच्या उपयोगाचं नाही, अभ्यासात तयार नाही आणि वर्ण रोज पुरणाच्या पोळ्या खायला मागतं. आपल्याच्यानं सुद्धा होणार नाही ते. असं रोज पुरणाची पोळी खायला मिळावी म्हणून आईनं आणून सोडलेलं, ते जर गुणाचं असतं तर आईनं सोडलं असतं का? सिंगोना, ते गुणाचं असतं तर आईनं सोडलं असतं का? सांगू तुम्हाला, संताकडे आणि आजपर्यंत ती परंपरा लोकांनी जपली. कुणीही मेरिटचा माल आम्हाला देत नाही. जिजा, मेरिटचा माल लोक आम्हाला देत नाहीत. ज्याला गाव वैतागलं, घर वैतागलं, शाळा वैतागली, गुरुजी वैतागले, मित्र वैतागले, घरातले म्हातारा म्हातारी आजी आजोबा सुद्धा वैतागले, ती सगळी वैतागवाडी आमच्या झोळीमध्ये असते. पण सांगू तुम्हाला, आमच्या झोळीची ताकद, तुम्ही आमच्या झोळीमध्ये खडे टाका सिंगोना, तुम्ही आमच्या झोळीमध्ये खडे टाका, त्याचे हिरे बनवण्याची ताकद आमच्या झोळीची. बरोबर आहे का दत्ता बाबा? बरोबर. कुणी मिरिटचा माल देत नाही. ही रत्न आपल्या गावातली, या भूमीमध्ये जन्माला आलेली किती गुणवान झाले, किती तयार झाली. तुम्ही आता पण आळंदीला राहता का? कधी गेलेले तुम्ही आळंदीला? आई बाबा इथे आहेत का गावात? सगळे तिकडेच आहेत का? बरं, असू द्या. जन्म इथं गावात झाला का? आळंद. बर बर बर, असू द्या. मला एकच सांगायचं तुम्हाला, गुणवान लेकरू असतं तर त्या आईनं नाथांकडे दिलं नसतं, सोडलं नसतं. पण माय वैतागून गेली आणि म्हणते तुला रोजच कुठून मी पुरणाची पोळी देऊ रे? जा नाथांच्या वाड्यामध्ये, रोज पुरणाची पोळी तयार होते तिथं, आणि तिथंच पडून राहा आणि तिथंच खा. तू काम केलं तर बरं वाटल, काहीच नाही करू लागला तर काही तुला कुणी वैतागणार नाही, आपला तिथंच पडून राहा. मग ते लठ्ठ मठ्ठ ढ, त्याचं नाव गावबा, आणि ते गावबा तिथंच पडून राहायचे. पंक्तीला मात्र पहिल्याच बसायचे, पहिल्याच पंक्तीला हजर. पहिल्या पंक्तीला जे हजर, शेवटची पंगत होईपर्यंत उठत नव्हतं पात्रावरचं, एवढं त्याचं खाणं असायचं. पण कुणी कंटाळायचं नाही, कुणी वैतागायचं नाही, वाढायला कुणी कुचराई करायची नाही. किती खातोस असं सुद्धा म्हणायचं नाही. कुणी नव्हतंच तसं नाथांच्या परिवारामध्ये. खाऊ दे, ज्याचा जेवढा शेर आहे तेवढंच खाणार आहे. कुणी म्हणजे मर्यादेपेक्षा तर कोण जास्त खाऊ शकत नाही. ज्याचं जेवढं खातंय ते तेवढंच खातं. बोलणं कळतं ना? ज्याचं जेवढं खातं तेवढंच ते खातं. खात्यापेक्षा जास्त कोणी खाऊ शकत नाही. पण खात्यातलं अन्नच खावं. बरं, बाकीचं काही बोलणार नाही. दुसऱ्याच्या ताटातलं कधी खायला जाऊ नये. आपल्या पात्रात आपल्याला जे मिळालं ते आपण खावं. खूप खायचं ते पहिल्या पंक्तीपासून बसलेलं असायचं ते शेवटच्या पंक्तीपर्यंत त्याचं ते खाणं चालू असायचं. फक्त खायचा, निवांत राहायचा. पण काय परिणाम झाला? संताच्या घरचं अन्न खाल्लं, संताच्या संगतीत खाल्लं, संताच्या बैठकीत खाल्लं. ज्या पवित्र मनानं, ज्या माऊलीनं पवित्र हातानं प्रसाद बनवला, त्या माऊलीच्या हातचं खायला मिळालं. कधी कधी संतांच्या ताटातलं खायला मिळालं आणि त्या प्रसादाचा परिणाम झाला. रामायण लिहित होते, नाथांना कळालं आपली आयुष्य यात्रा आता संपत आली. आता आपल्याला पुढच्या प्रवासाला जायचंय. नाथांना कळालं आपला शेवट आला. नाथ बाबा म्हटले आता आम्ही निरोप घेतो. सगळे श्रोते रामायण ऐकणारे म्हणायला लागले, बाबा नाथराया तुम्ही जाणार, हे रामायण कोण पूर्ण करणार? नाथ बाबा म्हटले करल काहीतरी भगवान परमात्मा नियोजन हे रामायण पूर्ण करण्याचं. मला वाटतं 44 अध्यायापर्यंत काहीतरी रामायण झालेलं होतं. कोण करणार पुढचं पूर्ण? सगळे श्रोते प्रश्न विचारतात, बाबा कोण करणार हे रामायण पूर्ण? कोण करणार?
तुमच्या एवढा विद्वान, तुमच्या एवढा अभ्यासू, तुमच्या एवढा अनुभवानं परिपक्व झालेला, भगवान परमात्माचा आणि सद्गुरूचा अनुग्रह साक्षात्कार प्राप्त असलेला, ज्यानं स्वतःच्या जीवनामध्ये गुरुसेवा निष्ठेनं केली, गुरुच्या कृपेला पात्र झाले, देवानं राबावं तुमच्या घरामध्ये, असा तुमचा महिमा, असा योग्य एवढा पात्र आहे कोण की तो रामायण पूर्ण करेल? पण लक्षात घ्या, संताची किमया, नाथांसारखी तपसाधनाही त्यानं केली नव्हती. एका पायीचा हिशोब चुकला म्हणून रात्र नाथांनी डोक्यावर घेतली होती, तशी यानं रात्रही डोक्यावर घेतली नाही. उशिरापर्यंत झोपत होता. याला काही ब्रह्म साक्षात्कार झालाय, काहीतरी अनुभूती झाली असं सुद्धा नाही. फक्त नाथांच्या संगतीचा परिणाम. मठ्ठ असणारा गावबुवा नाथबाबा म्हणतात, हा जो पोळ्या खाणारा, पुरणाच्या पोळ्या खाणारा गावबुवा आहे ना, तो पुढचं रामायण पूर्ण करेल. सगळे आश्चर्यचकित झाले. काय म्हणता तुम्ही नाथबाबा? अहो यानं काय तप केलं का, साधना केली का, याला कुठे ईश्वराचा साक्षात्कार झाला का, गुरुचा अनुग्रह प्राप्त झाला आहे का याच्याकडे? याला आडवी रेख सुद्धा येत नाही, आणि तुम्ही म्हणताय की रामायण ते पूर्ण करेल. नाथबाबा म्हटले, पहा ना कसं पूर्ण करताय. आश्चर्य वाटेल आपल्या सगळ्यांना. आणि त्या मठ्ठ गावबुवानं जेव्हा नाथांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, तर अक्षर शत्रू असणारा गावबुवा जणू नाथांची वाणी वदावी अशा वाणीनं त्यानं रामायण पूर्ण केलं. हा संताच्या संगतीचा, सहवासाचा, प्रसादाचा, कृपेचा प्रभाव आहे. लक्षात घ्या, हे नाथ महाराज खूप अलीकडच्या काळातले आहेत, आपल्याला कळावेत. असं काही खूप जुना काळ नाही झाला नाथांचा की खूप असं काळ उलटून गेला आणि मग या सगळ्या मनगढन गोष्टी आहेत. अजिबात नाही. रामायण तर लिहिलं त्या मठ्ठ गावबुवानं, जणू नाथांनी वदावी ती वाणी. एवढं सुंदर रामायण सांगितलं. आणि त्या गावबुवाला काय महिमा प्राप्त झाला की आत बाहेरल्या नाथाला नाथांची समाधी आहे, आणि नाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर फेरा घालून आलात की उत्तर दिशेला गावबुवाची समाधी आहे. नाथांच्या जर पाया पडत असाल तर तुम्हाला गावबुवाचं दर्शन घेऊन यावंच लागतं. माऊलींच्या कृपा आशीर्वादानं रेडा वेद बोलला, आणि नाथांच्या कृपा आशीर्वादानं शरीरानं नाही रेडा, पण बुद्धीचा जर विचार केला तर काहीच फरक नाही असा गावबा रामायण बोलला. हा संतांच्या सहवासाचा परिणाम, हा नाथांचा प्रभाव आहे. नाथांचा प्रभाव. आणि आपण सगळे भोळे भाविक, बाबडी, सज्जन भाविक माणसं पैठण क्षेत्राला कधी गेलात, एखादं लेकरू आपलं खूपच आडमुठं असं ऐकत नाही, आगावपणा करतंय, शाळेत ढ आहे, नाथांची वारी करा, नाथांना प्रार्थना करा. नाथ महाराज त्याच्या बुद्धीला तेजस्विता देण्याचं काम करतील. नाथांची गरिमा, नाथांचा महिमा अद्भुत आहे. नाथ बाबांचं महात्म्य वर्णन करावं तेवढं कमी आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. वारकरी संप्रदायामध्ये, संप्रदायाच्या इमारतीला भक्कम आधार देण्याचं काम ज्यांनी केलं ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज. नाथ बाबांच्या बद्दल बोलावं, किती वर्णन करावं, किती त्यांची स्तुती गावी, किती त्यांचा महिमा गावा, एकाच वाक्यात, एकाच प्रमाणात आणि एकाच ओळीमध्ये सांगू. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. 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 पाणी वाहे हारी
पाणी वाहे हारी कावडीने गम पग मरे ग सारे निजा गम पग मरे ग सारे निजा गम पग मरे ग सारे निजा 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 रे सारे 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 ग रे ग रे ग रे ग रे ग रे ग गम पग मरे ग सारे निजा गम पग मरे ग सारे निजा गम पग मरे ग सारे निजा पाणी वाहे हरी कावडीने पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडी विश्वाचा मालक नाथांच्या घरी 36 वर्ष कावडेनं पाणी भरतो. असे अधिकार संपन्न संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या सोबत शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान परमात्माच्या सोबत संवाद करताना म्हणतात, देवा एक गोष्ट मला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. देवा माझे मन लागो तुझे चरणी 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 संसार वेसनी पडोनी ते संसार वेसनी पडोनी ते संसार वेसनी पडोनी ते संसार वेसनी पडोनी ते नामस्मरण गडो संत समागमे नामस्मरण गडो संत समागमे नामस्मरण गडो गायनाचार्य, मृदंगाचार्य, तबलावादक सगळ्यांसाठी कौतुकाचे टाक. खूप सुंदर स्वर लावला तुम्ही, खूप छान, जबरदस्त. देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाथबाबा काय म्हणतात, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. आता मनाबद्दलच का बोलतात सिंगोणा? समाधीमध्ये नाही ना गेलो कुणी? हा, नाही तर मी इकडं बोलत जावं आणि तुम्ही तिकडं समाधीत जावं, असं होऊ नये. ऐका, मनाबद्दलच का बरं बोलतात? तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं इंद्रिय मन, हे आजपर्यंत कुणाला दिसलं नाही, पण त्याची करामत फार मोठी आहे. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ
जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ हो मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ तबलजीसाठी टाळी. वैभव दादा फार सुंदर, खूप छान. मन चंचल चपळ, मन खरंच चंचल आहे. किती चंचल आहे. तुम्हाला जर मनाची परीक्षा घ्यायची असेल पुरुष मंडळ, तुमच्या नका घेऊ, दुसऱ्याच्या घ्या. आणि नेहमीच आपल्याला आरोपीच्या कटघऱ्यात दुसऱ्यांनाच उभं करावं वाटतं. मनाची जर परीक्षा घ्यायची असेल, तुम्ही जागे आहेत ना सगळेजण? मनाची जर तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल, मन किती नेमकं चंचल आहे, तर त्याच्यासाठी यांना साड्याच्या दुकानात सोडा. फक्त साडीच्या दुकानात सोडून द्यायचं. अख्खं दुकान खाली घेतील, दुकानदार वैतागून जाईल, त्यांना साडी काही पसंत पडणार नाही. हे मन आहे अतिशय चंचल आहे. सूर्याच्या किरणाला पृथ्वीवर येण्यासाठी जो वेळ लागतो ना, त्याही पेक्षा वेगानं माणसाचं मन पळतं, वाऱ्याही पेक्षा वेगानं. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरीव सुदुष्करम. मन अतिशय चंचल आहे. सुभाषितकारांनी सांगितलं, मर्कटस्य सुरापानो तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. आपण म्हणतो माकड चंचल आहे. माकड खूप चंचल आहे, खरंच चंचल आहे माकड. माकडाला जर आपण कधी म्हटलो समाधी लाव, तर माकड कधीही समाधी लावू शकत नाही. माकडाला जर म्हटलं जर ध्यानस्थ बसते, ध्यान लावू शकत नाही. माकड ध्यान लावू शकत नाही. माकड कधीच ध्यान लावू शकत नाही. मग जी ध्यान लावतच नाही ती कोण आहेत? अरे बापरे, मी नाही म्हणत. हा, एकाग्र होऊ शकत नाही ते माकड आहे. म्हणजे एकाग्र होतच नाही ती तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू? मी फक्त तिथपर्यंत नेऊन सोडते तुम्हाला. माकड कधी समाधी लावू शकत नाही. ते कान खाजवणार, नाक खाजवणार, दात दाखवणार, चित्रविचित्र आकृत्या करणार, असं ते माकड फार चंचल. पण असं चंचल माकड मर्कट असं सुरापानो. सुरा म्हणजे मदिरा. चंचल माकड जर मदिरा प्यालं तो किती उड्या मारलो? इकडे विचारते, किती उड्या मारल ते? माणसावरून अंदाज काढायचा. माणसं काय कमी उड्या मारतात का? एकदा का नशा चढली की ते पृथ्वीवर नसतातच, ते ब्रह्मांडाचं भ्रमण करून येतात. सगळ्या त्रैलोक्याचं ज्ञान त्यांना होतं. एवढे अंतर्यामी बनतात, सगळ्याचे अध्याय काढतात. पण ते स्वतःच एक अध्याय झालेले असतात, हेच त्यांना कळत नाही. नशा चढणाऱ्या लोकांना काही समजत नाही, काही सुचत नाही. अशा नशा करणाऱ्या लोकाला कुत्र सुद्धा लवकर भुकत नाही. एवढी ताकद आणि एवढं वजन असतं त्या माणसाचं. खरंच काय त्या माणसाची ताकद म्हणावी लागेल. कुत्र सुद्धा त्याला भुकत नाही. कुत्र सुद्धा शेपटी दुमदुम चालतं त्याच्यापासून. एक गल्लीतलं कुत्र होतं सिंगोना आणि एक घरातलं कुत्र होतं. घरातलं कुत्र गुबगुबीत होतं, फक्त दिसायला गुबगुबीत होतं. आणि ते गल्लीतलं कुत्र कडक होतं, पण वाळलेलंच होतं.
ते गलीतलं कुत्रं ना दिसलं त्याला भुकायचं, कोणालाही भुकायचं. म्हातारा माणूस दिसलं भू भू, वारकरी दिसला भू भू, बाई माणूस दिसलं भू भू, लहान लेकरू दिसलं भू भू, कुणालाही भुकायचं. आता ते घरातलं कुत्रं थोडं सुशिक्षित होतं. ते गलीतल्या कुत्र्याला म्हटलं, अरे कुणाला कसा भुकतोस तू, तुला काही कळत नाही का? जरा लहान लेकरू पहा, बाई माणूस पहा, जरा वारकरी पहा, अधिकारी पहा, दिसल त्याला भुकतोस तू. असं भुकू नको, लहान लेकराला तरी पहा तू, त्यांच्याकडे तरी पाहून भुकू नकोस. ते म्हटलं शांत बस, तुला काही कळत नाही. कोण म्हटलं? ते गल्लीतलं कुत्रं म्हटलं. आणि मग ते गल्लीतलं कुत्रं एक दिवस असं रस्त्याला, एवढं आडमुठं ना गल्लीतलं कुत्रं, रस्त्यात आडवं झोपतं पहा, असं कडाला सुद्धा नाही, आडवं झोपलं रस्त्यात ते गल्लीतलं कुत्रं. आणि तेवढ्यात एक पेताड आलं आणि हे झोपले होतं, याची शिपटी तुडवून गेलं ते पेताड. पण हे गल्लीतलं कुत्रं भुकलंच नाही त्याला. त्या घरातल्या कुत्र्यानं सगळं पाहिलं CCTV मधून की हे पेताड याची शिपटी तुडवून गेलंय, आणि शिपटी तुडवून गेले तरी भुकलंच नाही. तर गल्लीतलं कुत्रं आलं, घरातलं कुत्रं बाहेर आलं आणि बाहेर येऊन त्या गल्लीतल्या कुत्र्याला म्हणतं, का रे, पाहिलं तुझं कर्तृत्व, पाहिलं तुझी कर्तबगारी, दिसल त्याला भुकतो, पण हे पेताड तुझी शेपटी तुडवून गेलं तरी तू त्याला भुकलाच नाही का भुकला नाही तू? ते गल्लीतलं कुत्रं म्हटलं, तुला सांगतो, तू काही कुणाला सांगू नको. पण नाही सांगत मी कुणाला. अरे मोठ्यानं बोलू पण नको, कारण तुझा मोठा आवाज आला, तुझा मालक घरातून बाहेर येईल, तू मोठ्यानं बोलू नको, तुला सांगतो, तू काही कुणाला सांगू नको. म्हणे काय सांगतो? अरे ते तुझी शेपटी तुडवून गेलं पेताड, तरी पण तू भुकला नाहीस. अरे मित्रा, तुला खरंच सांगतो, त्याला मी का भुकलो नाही. मी जर त्याला भुकलो असतो तर ते रात्रभर मला भुकत बसलं असतं, म्हणून मी त्याला भुकलो नाही. पिणाऱ्याला कुत्रंसुद्धा लवकर भुंकत नाही. ही पिणाऱ्या माणसाची अवस्था. बीड जिल्ह्याचं वैभव स्वर्गीय बाबासाहेब महाराज इंगळे बाबा एक उदाहरण सांगायचे. ते सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे की एक बहादर नशा करून तर झालेला नशेमध्ये आणि बायकोसमोरून फुशारकी मारायला लागला. म्हटलं मी गावचा सरपंच झालो असतो तर गाव बदलला असता, आमदार झालो असतो तर तालुका बदलला असता, मुख्यमंत्री झालो असतो तर मी सगळं राज्य बदललं असतं आणि देशाचा पंतप्रधान झालो असतो ना तर देश बदलला असता. ती म्हटली, मालक तुमच्या कर्तृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही एवढे कर्तृत्वान आहात की तुम्ही हे सगळं केलंच असतं. तुम्ही पंतप्रधान झाले असते तर देश बदलला असता, मुख्यमंत्री झाले असते तर राज्य केव्हाच बदललं असतं, आमदार झाले असते तर तालुका बदलला असता, आणि गावचे सरपंच झाले असते ना तर नक्कीच गाव बदलला असता मालक. पण आज तुम्हाला एवढी नशा चढली, नशेमध्ये तुम्ही धोतर समजून माझी साडी घातली. ती अगोदर बदला, मग आपण बाकीचं बदलायला जाऊ. मी तरी थोडा बदल केला याच्यात. इंगळे बाबा तर याच्यापेक्षा डेंजर बोललेले आहेत, याच्यापेक्षा कठीण. मला सांगायचं एवढेच आहे तुम्हाला, नशा करणाऱ्या माणसाची ही अवस्था आहे, माकडाची काय अवस्था असेल हो. मरकटस्य सुरा पाणो, माकड जर दारू प्यालं तर त्याची काय अवस्था होईल. पुन्हा त्याच्यात त्याला विंचू चावला, मग किती उड्या मारणार. पुन्हा त्या तन्मध्ये भूत संचारो, पुन्हा त्याच्या अंगात भूत शिरलं, मग तर विचारूच नका. एवढं चंचल माकड, पण त्याही पेक्षा माणसाचं मन चंचल आहे. मनो मधु करो मेघो मानिनो मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचला. या 10 चंचल वस्तूमध्ये मनाचा पहिला क्रमांक लागतो. या चंचल मनाला जोपर्यंत आपण स्थिर करत नाही तोपर्यंत परमार्थात आपली प्रगती होऊ शकत नाही, आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि परमार्थात यशस्वी होण्यासाठी या मनाला देवाच्या चरणावर लावणं फार गरजेचं आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. आता इथे एक अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. देवाच्या हाताला नाही, कानाला नाही, डोळ्याला नाही, देवा तुझ्या चरणालाच मन लागू दे. तर देवाच्या चरणालाच मन का लावायचं, तर देवाच्या चरणाचा अभ्यास करू. देवाचे चरण, पंढरपूरला कोण कोण गेलेले आपल्यापैकी त्यांनी वर हात करा. कोण कोण गेले पंढरीला? एवढ्याच 1 2 3 4 5 6 7 8 9 10
हा हा, वा खूप छान. आता हात खाली घ्या. आणि कोण कोण पंढरपूरला गेलं नाही त्यांनी वर हात करा. घ्या ना वर हात. एखादी योजना निघल ना. खरं 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 हात वर घ्या. कोण कोण पंढरपूरला गेलं नाही? 1 2 3 3 3 3 3 4 लोक आहेत जास्तीत जास्त. महिला मंडळ मधले बरेच नाही गेलेल्यावर का, पण बिचारे लाजायला लागले आता. आपण पंढरपूरला गेलो नाही हे जर शेजारणीला कळालं किंवा बाकी लोकांच्या लक्षात आलं. पण मी परमेश्वराला प्रार्थना करते, देवा अजूनही ज्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं नाही, ज्यांनी पंढरपूर पाहिलं नाही, लवकरात लवकर त्यांना पंढरपूर पाहण्याचा योग प्राप्त होऊ दे, ही मी देवाला प्रार्थना करते. कारण आपल्या संतांनी सांगितलंय, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया, आल्यानो संसारा जा रे पंढरपुरा, जन्मासे येऊनी पहारे पंढरी, नाचा महाद्वारी देवा पुढे. पंढरपूर पाहिलं तर आपल्या जीवनाची सफलता आहे. म्हणून ज्यांनी अजून पंढरपूर पाहिलं नाही, खरं तर त्या माझ्या माऊल्यांना, दादा बाबा काकांना लवकर पंढरीला जाण्याचा योग यावा. नाचा महाद्वारी, नाचा महाद्वारी देवा पुढे, देवा देवा पुढे. जन्मासी बोणी पहारे पंढरी, जन्मासी बोणी. आपल्यापैकी बऱ्यापैकी लोकांनी पंढरपूर पाहिलंय. पंढरीमध्ये भगवान परमात्मा विटेवर उभे आहेत. आणि देव कसा उभा आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, किंवा विटेवरी ज्याची पाऊले समान. आता ऐका, देवाच्या चरणावरच मन का लावायचं, त्याचं कारण आपण पाहत आहोत. देवाच्या चरणाचा अभ्यास आपण करत आहोत. देवाच्या चरणावरच मन लावायचं का, तर देवाचे चरण समान आहेत. देवाचे पाऊल कसे आहेत? समान आहेत. ज्याचे पाऊल समान आहेत, ज्याची नजर सरळ आहे, तो देव आहे. देवाचे पाय कसे आहेत? समान आहेत. देवाची नजर कशी आहे? सरळ आहे. देवाचे पाय समान, नजर सरळ. ज्याचे पाय समान, नजर सरळ, तो देव आहे. ज्याचा पाय वाकडा नाही, ज्याची नजर वाकडी नाही, तो देव आहे. कळालं ना? कळालं ना? कोडं सुटलं ना? ज्याची नजर वाकडी नाही, ज्याचा पाय वाकडा नाही, तो माणसातला देव आहे. कारण पाऊल समान आणि नजर सरळ हे देवाचं लक्षण आहे विठुरायाचं. विटेवरी ज्याची पाऊले समान. आता समान पाऊलावर जर मन लागलं तर माणसातला देव माणूस जागा व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, तुझ्या चरणावरती माझं मन लागू दे. आता लक्षात घ्या, पांडुरंग परमात्माच्या चरणावरती मन लागलं की मन निर्मळ होतं. आणि ज्या ज्या लोकांचं मन भगवान परमात्माच्या चरणावर लागलं, तिथं एकाग्र झाली, ती माणसं जगामध्ये खूप दिव्य, अद्भुत आणि विशेष ठरली. त्या लोकांचा महिमा सुद्धा खूप वाढला. नव्हे नव्हे देवाच्या चरणावर मन लावलं आणि ती माणसं देवपणाला प्राप्त झाले. त्या लोकांची अशी अवस्था झाली. देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, देव होनिया ठेलो, हो देव होनिया ठेलो, देव माझा मी देवाचा, देव माझा
माझ्या मागे म्हणा, देव माझा मी देवाचा. तुम्ही नाही म्हणणार का? सगळे पुरुष मंडळ पण म्हणा ना, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा. वा वा. हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा. वा वा सिंगोना, काय एक नंबर गायन करता तुम्ही. मानलं बरं तुम्हाला. आता तुम्हीच तुमच्यासाठी टाळी वाजवून घ्या. फार सुंदर, फार सुंदर. खूप गोड गायलं तुम्ही. लक्षात घ्या, मन भगवान परमात्माच्या चरणावर लागलं ना, देवाच्या चरणावर मन लागण्याचा परिणाम मन लावलेली माणसं देवपणाला प्राप्त होतात. एक वेगळं चैतन्य, अद्भुत सामर्थ्य प्राप्त होतं. तुम्हाला एक उदाहरण सांगते. काशीमध्ये एक संत, आणि ते संत स्वतःचं काम करत करत भजन करायचे. त्या संतानं कधीच हातातलं काम टाकून जपाची माळ घेऊन बसले नाहीत. बरं, कोणत्या संतांना हातातलं काम टाकून दिलं आणि फक्त भजनच करत राहिले? नाही. त्या संतानं स्वतःचं काम करत करत भजन गायलं. तुकोबाराय सुद्धा सांगतात, कामामध्ये सुख होईल दुःखाचे. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. राहते निराळी जन कोरे सकळ. कोणते संत म्हटले नाहीत की तुम्ही हातातलं काम टाकून देऊन फक्त भजनच करा. कुठल्या संतानं सांगितलं नाही की पेरणीत पारायणाला बसा म्हणून. पेरणी करायची म्हटलं पारायणाला बसा, जमल काय तसं? होय डॉक्टर साहेब, नाही जमणार. पेरणीत पारायणाला बसून चालणार नाही. ऐन पावसाळ्यामध्ये डॉक्टर आजारी पडून चालणार नाही. पावसाळ्यात डॉक्टर आजारी पडले तर बाकी पेशंटला कोण दुरुस्त करणार? कारण पावसाळ्यात तर खरे रोग असतात, खरे आजार असतात. पावसाळ्यात जास्त माणसं आजारी पडतात. बरं, पावसाळ्यामध्ये मला सांगायचं एवढं, पेरणीत पारायणाला बसायचं नाही. काही लोकांना भक्तीचा भजनाचा अर्थच कळत नाही. काही लोक रात्रभर भजन करतात. ऐकताय ना तुम्ही? काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. आपल्या शिंगोण्यात तसलं कुणी नाही बरं. हा, आपल्या इथलं सांगतच नाही मी. काय इथलं काही सांगायचं नाही, अजून सांगणारच नाही अर्धा तास. पण इथून गेल्यावर काही सांगता येत नाही. कुठल्या संतांना हातातलं काम टाकून नाही, काम करत करत भगवंताचं भजन केलं. बरं, ते संताचं काम काय होतं? पिढीजात आलेला उद्योग.
चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेले विणी उंच नीच काही नेणे भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखोनिया तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. चप्पल बनवण्याचं काम करतात. विश्वनाथाच्या दर्शनाला वेळ नाही, गंगा स्नानाला वेळ नाही, पण एवढी ख्याती वाढली, एवढा त्यांचं कीर्ती पसरली की लोक त्यांच्या भेटीला. पण त्याच काशीमध्ये राजा, त्या राजाच्या घरी देव पूजन करण्यासाठी एक विद्वान ब्राह्मण आहेत. आणि ते विद्वान ब्राह्मण देवता रोज त्यांचं रोहिदासांना पाहून जायचे. एक दिवस म्हटले, रोहिदासजी लोक तुमच्या भेटीला दर्शनाला येत आहेत आणि या बिचारे लोकांना माहीतच नाही तुम्ही ना गंगा स्नान करता ना विश्वनाथाचं दर्शन करता. अहो काय फसवता लोकांना. आज तरी चला गंगा स्नानाला, आज खूप मोठा पर्व काढे. रोहिदासजी म्हटले, पंडितजी आज तर मला वेळच नाही हो यायला. एक काम करा तुम्ही, माझ्या वतीनं एक काम करा, ही 2 फुलं गंगेला द्या. पंडितजी म्हटले चला ठीक आहे, एवढा उपकार मी तुमच्यावर करतो. 2 फुलं घेतली. पंडितजी आले, गंगेचं स्नान केलं, हर हर गंगे हर हर गंगे. आणि ती 2 फुलं बाहेर पडताना गंगेत फेकली. हे गंगामाई, तुझ्या लाडक्या रोहिदासानं तुला 2 फुलं दिली बघा. रोहिदासाचं नाव घेऊन फुलं फेकली तर गंगा बोलली, पंडितजी रोहिदासानं मला 2 फुलं दिली, मला रोहिदासाला सोन्याचं कडं द्यायचंय. पंडितजी पाण्यात उभे, दर्र घाम फुटला त्यांना पाण्यात. म्हणे 7 पिढ्या झाल्या माझ्या गंगेची पूजा करतोय, गंगा बोलली नाही, डोलली नाही, चालली नाही, काही दिलंच नाही. आणि रोहिदासानं 2 फुलं काय दिली, सोन्याचं कडं दिलं. एवढं कडं रोहिदासाला द्या. पंडितजीनं कडं हातात घेतलं आणि उभे राहिले काठाला, घाटावर. आणि मग पंडितजीच्या मनात आलं, कडं दिलेलं फक्त आपल्यालाच माहिती आहे, दुसऱ्या कोणाला माहीतच नाही. पंडितजी ते कडं घेऊन दुसऱ्या घाटावरनं घरी जाऊ याचे स्वप्न रंगवायला लागले. काय करू, हे कडं घेऊन आपण दुसऱ्या घाटावरनं आपल्या घरी जाऊ. दुसऱ्या घाटावरनं पंडितजी निघाले, पण अख्खा दिवस चक्रा खायचे. दुसऱ्या रस्त्याला जायचे आणि पुन्हा त्याच रस्त्यावर यायचे. घराचा रस्ताच सापडना. आपल्या भाषेत त्याला चकवा म्हणतात. आणि ऐका, चकवा कुणाला बसतो, दुसऱ्याची वस्तू आपल्या खिशात जे घालतात त्यांना चकवेच बसत असतात. कधीही दुसऱ्याच्या नावची वस्तू आपण आपल्या खिशात घालूच नाही. कारण त्याच्या नावचं आलंय, त्याला माहिती नाही म्हणून काय झालं ते नियतीला तर कळतंय ना. हा, माणसाच्या नजरेतून चुकवता, नियतीच्या नजरेतून माणूस चुकू शकत नाही. त्याच्या नावची आलेली वस्तू, पण रोहिदासजींच्या नावची वस्तू पंडितजी म्हणतात घरी घेऊन जातो. रस्ते बदलताय पण फिरून 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 त्याच रस्त्यावर येत आहेत ज्या रस्त्यावरती रोहिदासजी आहेत. अख्खा दिवस चक्रा मारण्यात गेला. आणि मग पंडितजीच्या लक्षात आलं, हे कडं जोपर्यंत आपण रोहिदासजींना देत नाहीत तोपर्यंत घराचा रस्ता सापडणार नाही. आले रोहिदासजीकडे, रे दाजी, गंगा मैया ने आपको कंकण दिया है. गंगाईनं मला कंकण दिलं? हो म्हणे, कडं दिलंय, दाखवा. चमचमीत सुंदर सोन्याचं कडं. पंडितजी काय सुंदर कडं आहे, पण याला ठेवून मी काय करू, राहू द्या तुम्हालाच, रोहिदासजी म्हणतात. पंडितजी म्हटले, पहिला चालू असतं तर बरं झालं असतं. इकडं अख्खा दिवस घाटावर चक्रा मारण्यातच गेला आपला. काय संताचं मन मोठं, आपल्याला कडं दिलं. आणि रोहिदासजीनं ते कडं दिलेलं पंडितजीनं घेतलं, खुश झाले. पण विचार केला, कडं घेऊन काय करणार, राहायला नीट घर नाही, घराला दरवाजा नाही, 8 दिवसापासून चूल पेटली नाही, लेकरं उघडी नागडी उपवाशी आहेत, बायकोनं अगदी जोडलेली साडी अंगावरती घातलेली आहे, प्रपंचाची दुरावस्था आहे माझ्या, काय करू. हे कडं देऊ आणि त्याच्या बदल्यात पैसे घेऊन घराची व्यवस्था लावू. रत्न पारख्याला दिलं बरं कडं. रत्न पारख्याला कडं दिलं, त्या पैशानं घराची व्यवस्था लावली. रत्न पारख्यानं ओळखलं कडं अद्भुत आहे आणि ते कडं रत्न पारख्यानं आपल्या बायकोला दिलं. बाई खुश झाली, त्याची पत्नी. रत्न पारख्याचे सुंदर अद्भुत कडं. योगायोग, काशीचा राजा, त्याची राणी, त्या राणीनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आणि हळदी कुंकवाला नगरातल्या सगळ्या श्रीमंत बाया बोलावल्या.
त्या नेट्या राजाची सत्ता होती, मतदानाचा काही प्रश्नच नव्हता, प्रत्येकाच्या बाईला बोलवायचं म्हटलं तसं काही नव्हतंच. म्हणून प्रमुख स्त्रियांना बोलावलं. सगळ्या स्त्रिया आल्या, शृंगार करून सोन्याचे अलंकार घालून. रत्नपारख्याची बायको पण आली होती आणि राणी सगळ्यांना औक्षण करत होती. पण औक्षण करताना राणीला रत्नपारख्याच्या बायकोच्या हातातलं ते सोन्याचं कडं दिसलं. राणीचं मनच लागना कशातच, सारखं त्या कड्याकडे नजर चालली पण मागता येईना. राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे, मनाची आजोगे सिद्धी पावे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, पाठी राखा. राजाची राणी मागू शकत नाही. राजयाची कांता काय भीक मागे. राणी फक्त पाहते, मागता येईना. रत्नपारख्याच्या बायकोनं ओळखलं, राणीला कडं आवडलं पण मागता येईना. रत्नपारख्याच्या बायकोनं कडं काढलं. राणी साहेब आमच्या गरीबाकडून एवढी भेट घ्या. काय खुश झाली राणी. म्हणे बाई मागता येत नव्हतं ना, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं. आजपासून तुमच्या व्यापाराला टॅक्स नाही. म्हणे खूप मेहरबानी झाली. आमच्या व्यापाराला उद्योगाला काही टॅक्स नाही, GST नाही, काही नाही, काही नाही. खूप खूप धन्यवाद, फक्त तुमची कृपा. हा मग विचार करा, पंडितजीला हसता येईना, रडता येईना. अर्ध राज्य म्हटल्यावर खूप गुदगुद्या झाल्या आणि फास म्हटल्यानंतर डोळे पांढरे व्हायची वेळ. पंडितजी जाम टेन्शनमध्ये. 8 दिवस घाटावर जाऊन हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. गंगा प्रगट होईना, काही बोलना. पंडितजी जवळ आले की गंगा लाटा निर्माण करायचे आणि पंडितजी घाबरून बाहेर पडायचे. शेवटचे 2 दिवस हातात राहिले. पंडितजी आशेनं रोहिदासजीकडे आले. रोहिदासजी माझ्यावर खूप मोठं संकट आलंय, कडं राजापर्यंत गेलंय. राणीला पाहिजे तशाच तसं दुसरं कडं नाही दिलं तर माझा जीव जाईल. लेकरा बाळाचा प्रपंच आहे माझा, बुडी बाबडी बायको आहे, 2 सोन्यासारखी लेकरं आहेत, छोटासा माझा संसार आहे. माझ्याशिवाय माझ्या प्रपंचाला कोणी तारणहार नाही आणि मी जर फासावर गेलो तर यांचं काय होईल. मी हात जोडतो, तुम्हाला पाया पडतो. रोहिदासजी म्हटले मी नेमकी काय मदत करू. म्हणे एकच मदत करा, त्या दिवशी दिलेली ती 2 फुलं मला द्या. कशासाठी. म्हणे गंगेला ती फुलं देतो आणि परत पुन्हा एक कडं घेतो. रोहिदासजी हसले. पंडितजी कड्यासाठी फुलांची गरज नाही, गंगेच्या घाटावर सुद्धा जाण्याची गरज नाही. म्हणजे मग कडं कुठून मिळेल. पंडितजी हे माझं चामडाचं कुंड, त्यात असणारं पाणी ती साक्षात गंगा आहे, त्याच्यातून मी प्राप्त करतो. रोहिदासजी पटनावं मला, पण कसं तुम्ही कडं द्याल दाखवा बरं. म्हणे काळजी करू नका. त्या कुंडातल्या पाण्याला प्रार्थना केली. हे गंगामा, विश्वनाथाची सेवा करणारी तू, शंकराच्या जटेतून वाहणारी तू. हे गंगामा, अपवित्र माणसाला पवित्र करणारी तू, दुःखितांना दुःखातून बाहेर काढणारी तू, पीडिताची पीडा हरण करणारी तू, आणि ज्याला मुक्ती मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष बहाल करणारी मा. हे विश्वनाथाची सेविका गंगामाई, माझ्या कुंडामध्ये जर तू वास्तव्य करत असशील ना, तर याच कुंडातून ते कंकण मला दे. अरे दाजी, असं एक काय 1000 कडे मागा, मी द्यायला तयार आहे. कुंडातून आवाज आला, आई 1000 नको मा, फक्त एकच कडं दे. पाहता पाहता हात बाहेर आले त्या कुंडातून आणि त्याच्यात चमकणारं कोडं. पंडितजीचे पुन्हा डोळे गरगर फिरायला लागले. रोहिदासजी, या चामडाच्या कुंडात गंगा कशी. रोहिदासजीनं सांगितलं, पंडितजी मन चंगा तो कठोती में गंगा. मन चंगा तो कठोती में गंगा, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन.
भगवंत जानत या जवळी, भगवंत जानत या जवळी. जैसी गंगा वाहे, जैसे जात मरण, जैसी गंगा वाहे, जैसे जात मरण, भगवंत जानत या जवळी, तया जवळी, तया जवळी. आपल्या गावचं लेकरू अनुराधा, त्याच्यासाठी कौतुक म्हणून आपण टाळी वाजू. खूप छान. ज्याचं मन गंगेच्या पाण्या एवढं निर्मळ आहे, तर ती माणसं ज्यांचं मन भगवान परमात्माच्या चरणावरती लागलेलं आहे, ती माणसं देवरूपाला प्राप्त झालेली असतात. म्हणून देवत्वाला प्राप्त व्हायचं असेल, अद्भुत शक्ती प्राप्त करायची असेल, तर मन कुठे लावा? ईश्वराच्या चरणावरती. देवा माझे मन. बऱ्याच वेळेला आपलं मन कुठेतरी भटकत असताना आपल्या शरीरानंच परमार्थ चालू असतो, हाताने टाळ वाजवणार, पण मन कुणीकडे तरी भटकणार. म्हणून संतांनी आग्रह धरला, बाबांनो, देवा माझे मन लागू तुझे चरणी. देवा माझं मन तुझ्या चरणावरती लागू दे. मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. संसार व्यसनी पडवणे दी. ठीक आहे ना बाबा, अजून काही पाहिजे का? अभंगाचं दुसरं चरण. नामस्मरण घडो संत समागम. वा वा वा, जय हो. नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण करो संत समागम. नामस्मरण करो संत समागम. बाबुगाचे भ्रम, बाबुगाचे भ्रम नको देवा. नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम. बाबुगाचे भ्रम, बाबुगाचे भ्रम, बाबुगाची भ्रम नको देवा. नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम. बाबुगाची भ्रम, बाबुगाची भ्रम नको देवा. नामस्मरण करो संत समागम. वाऊगाची भ्रम, वाऊगाची भ्रम नको देवा, नको देवा. खूप छान. साधना आणि वैभव महाराज दोघांसाठी फार सुंदर. नामस्मरण घडो संत समागम आणि वाऊगाची भ्रम नको देवा. देवा माझ्याकडनं नामस्मरण घडू दे. नाथ महाराज का बरं नामाचा आग्रह धरतात? कान देऊ नाही का? आपल्याला आपलं तरण तारण करणारं या भवसागरातून फक्त भगवंताचं नाम आहे. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. मानवी देहाचं सार्थक कल्याण साधायचं असेल तर भगवत नामाच्या चिंतनाशिवाय दुसरा पर्याय नाही. महिला मंडळ, नाम आपल्याला तारणार आहे, आपला उद्धार करणार आहे, आपलं कोटी कल्याण नामानंच होणार आहे. ज्या संकटाला अडचणीला आपण घाबरतो ना, संतांनी प्रमाण दिलंय, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. एक नाही, अनेक संकट पळून जातील. फक्त नामाचा सहारा घ्या, नामस्मरण करा. आज भारत आणि पूर्ण जगभरातल्या लोकांना प्रेमानंद बाबांचं वेड लागलंय. 10 कोटीपेक्षा जास्त तरुण प्रेमानंद बाबांना फॉलो करतात. वेगळ्या वेगळ्या मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं, मग इंस्टा असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल. 10 कोटीपेक्षा जास्त लोक त्यांना फॉलो करतात आणि जास्त युवक तरुण लोक फॉलो करतात.
प्रेमानंद बाबांना मागच्या 20 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत. दोन्ही किडण्या नसणारा माणूस 20 वर्षापासून जिवंत कसा? कारण किडनी नसल्यानंतर त्या माणसाचे हाल काय असतात, ते दुःख ज्या माणसाच्या वाट्याला आहे ना त्यांना लक्षात येईल. ते डॉक्टर साहेब आपल्याला माहिती आहे किडनी हे अंग किती महत्वाचं आहे. म्हणजे ते डॉक्टर आहेत म्हणून मी बोलते त्यांच्यासोबत. बरोबर ना? का नाही चुकलंय काय? बरोबर आहे ना? हा, ऐका. तर किडनी नसलेल्या माणसाची अवस्था काय असते? चेहरा सुकून गेलेला, खाल्लेलं नीट पचन होत नाही, त्या माणसाची दुरावस्था असते. किती त्या माणसाला औषध घ्यावे लागतात, किती मनावर ताबा ठेवायचा, किती कंट्रोल करायचं. तर मला सांगायचं एवढं की प्रेमानंद बाबांना 20 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत. दोन्ही किडण्या नसताना चेहऱ्यावरचं तेज म्हणजे जणू 2.5 वर्षाचं लेकरू, एवढा त्यांचा तेजस्वी चेहरा. रोज वृंदावन परिक्रमेला जातात, लाखोंची भीड त्यांच्या दर्शनाला आहे. कोणीतरी विचारलं बाबांना, बाबा 20 वर्षापासून तुम्हाला दोन्ही किडण्या नाही, तो तुम्ही जिवंत कसे? प्रेमानंद बाबांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. प्रेमानंद बाबांच्या शिष्य परिवारामध्ये सगळे वेल एज्युकेटेड आहेत. कोणी बिझनेसमॅन, कोणी आर्मीतलं, कोणी कोणत्या क्षेत्रातलं, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली सुशिक्षित असणारी, अंधश्रद्धेला बळी न पडलेली अशी सगळी विज्ञानवादी अध्यात्माला शरण आले प्रेमानंद बाबांच्या माध्यमातून. आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात विशेष कुस्तीचा खेळ आहे पहा. महाराष्ट्रात तसं आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या कुस्तीच्या खेळाला WWE खेळ म्हणतात. आणि त्या WWE खेळ एवढा डेंजर आहे ना, एवढं बेदम मारतात, खूपच मारतात एकमेकाला. आणि ती माणसं अशी बेंडकुळीसारखी असं, काय शरीर त्यांचं असं, हा ना, काय ते अंग त्यांचं ते तसं पिळदार झालेलं, बरं पिळदार शरीर बनलेलं व्यायामानं. आणि एवढी ताकद त्यांच्यामध्ये, खूप मारतात होते एकमेकाला, खूपच मारतात त्या WWE खेळात. कधी त्यांचा तो कोच असतो ना, ते सांगणारं त्यालाही मारतात कधी कधी. तर तो भयंकर खेळ आहे. त्या WWE खेळामध्ये आपल्या भारतातला रिंकू सिंग राजपूत नावाचा एक युवान त्याच्यात 1 नंबरला आला आणि त्याला वीर महान हे पद मिळालं. त्याची हिस्ट्री तुम्ही यूट्यूबला पहा. त्याला एवढी संपत्ती मिळाली, एवढं नाव एवढं त्याचा महिमा वाढला, त्याचं नाव वाढलं. सगळ्यात कोणत्याही देशातला राष्ट्राध्यक्षाला एका मिनिटात फोनवरती तो बोलल काय, एवढी त्याची स्वतःची इमेज तयार झाली, त्याची प्रतिष्ठा तयार झाली. आणि सगळं त्याला मिळालं. म्हणजे पैसा तर एवढा अमाप, वाटेल ती गाडी, सगळं ऐश्वर्यात जे पाहिजे ते त्याला, सगळी सुख त्याला प्राप्त झाली. म्हणजे पहा ना, उभं आयुष्य ज्या गोष्टीसाठी आपली धावाधाव, पळ बांधांची, कोराकुरीन, डोक्यांची फोडाफोडी, भावकीचं भांडण, मित्राशी आपलं जमत नाही, हे सगळं जे आपलं दुधात पाणी टाकणं, कापसात पाणी टाकणं, हे जे सगळं चाललेलं असतं की नाही आपलं, ते कशासाठी? फक्त पैसा मिळवायचा, प्रतिष्ठा मिळवायची. पैसा मिळाला किंवा प्रतिष्ठा, मग हे सगळे एका पाठीमागे एकच येत असतात. तर हे सगळं मिळवण्यासाठी माणसाची जी पळापळ आहे ना, ते सगळं त्या रिंकू सिंग राजपूतला मिळालं. वीर महान बनला तो, त्याला ते पदक मिळालं वीर महानचं. आणि एक दिवस त्यानं विचार केला, मला सगळं मिळालं, आता याच्या पुढे काय, असा त्यानं विचार केला. आणि मोबाईलवरती प्रेमानंद बाबांना पाहिलं, त्यानं ऐकलं, वृंदावनात आला. बाबांना सांगितलं, म्हणे बाबा मी खूप मोठ्या मोठ्या पहिलवानांना पाडलं, आता इथून पुढं काय? बाबा म्हटलं एक पहिलवान पाडायचा राहिलाय. तो म्हटला, बाबा कोणता पहिलवान? म्हणे काळरूपी पहिलवानाला ज्या दिवशी पाडशील ना, त्या दिवशी तू सगळं जिंकल्यासारखं आहे. बाबा त्या काळरूपी पहिलवानाला जिंकण्यासाठी काय करावं लागेल? म्हणे राधा राधा भजन करावं लागेल. म्हणे बाबा मी अमेरिकेत राहतो, मी भजन भारतात करू का अमेरिकेत करू? बाबा म्हटले देव सगळीकडे, तुला वाटेल तिथं भजन कर, पण ताकदीनं कर. म्हणे बाबा भजन फक्त भारतातच ताकदीनं होईल. बाबा म्हटले कशामुळं? म्हणे हप भारतातच आहेत, अमेरिकेत नाहीत, तिकडे हप. भजन कसं होईल? भजन चांगलं करण्यासाठी हपची गरज आहे ना आजूबाजूला. म्हणे मग भारतात कर. म्हणे बाबा वृंदावनात येऊ का? म्हणे ये. बाबा तुमच्या सेवेत मला शिष्य म्हणून स्वीकाराल का? बाबा म्हटले तुला माझा शिष्य व्हायचा असेल तर आजपर्यंत मिळवलेली सगळी संपत्ती, तुला मिळालेलं नाव, तुला मिळालं सगळं धन, सगळं ऐश्वर सोडून द्यावं लागेल. वृंदावनाची माती अंगाला लावावी लागेल, माळा गळ्यात परिधान कराव्या लागतील, जसं वस्त्र मी परिधान करतो ते तुला परिधान करावं लागेल. 4 घरची भिक्षा मागून तुला उपजीविका भागवावी लागेल. राधा राधा नामाचं भजन करावं लागेल. हे जमत असले तर तुला शिष्य म्हणून स्वीकारतो. एका मिनिटात सगळ्या वैभवाचा त्याग केला.
कमरेपासून गुडघ्यापर्यंत वस्त्र त्यानं परिधान केलं, अंगाला वृंदावनाची माती लावली, गळ्यात तुळशीच्या माळा धारण केल्या. आज 4 घरची भिक्षा मागतोय. कोण? डॉलरमध्ये मला सांगता येणार नाही एवढ्या संपत्तीचा मालक. वाटेल त्या फिरायला गाड्या ज्याच्याकडे, तो आता पायदल चालतोय, वृंदावनात बाबांच्या सेवेमध्ये आहे. रिंकू सिंग राजपूतची कथा, त्याची स्टोरी ही मनगढंत गोष्ट नाही. यूट्यूबला पहा. आपल्या मनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि भगवंताच्या नामावरचा विश्वास पक्का झाल्याशिवाय राहणार नाही. पहा त्याला यूट्यूबला तुम्ही. म्हणून नामस्मरण घडो, संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. अनेक मागणे नाही नाही देवा, आणि एका जनार्दनी सेवा दृढ देई. विढोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. माझ्या अल्पमतेने अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या गुणवानांसाठी, संतोष गुरुजींपासून वैभवजीपासून, ही सगळी माझी गुणवान मंडळी आणि या सगळ्या छोट्याशा बालिका खूप गुणवान सुंदर सगळ्यांनी गायले. साऊंडवाले दादा, सगळ्यांसाठी एकदा कौतुकाची टाळी. सगळ्यांचे खूप धन्यवाद. माझ्या वाणीला विराम देते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता अनुराधाच्या माध्यमातून, अनुराधा असेल, तिच्या आई बाबा आणि बऱ्यापैकी त्यांचे नातेवाईक, तिची मावशी वगैरे सगळेजण, आमच्या शेवग्याची बरेच भाविक, आमचे सोळंके मामा, सोळंके मामी, सगळी बऱ्यापैकी मंडळी चकलंबाला आलेली आहे मठावरती. आणि या तुम्ही तरी देवस्थानचं बांधकाम आता झालेलं पाहिलं आहे, म्हणजे जे पालक आता येत आहेत ते. पण आमच्या सोळंके मामींनी, सोळंके मामांनी जेव्हा जुना मठ होता, छोटंसं मंदिर होतं आणि सगळी मातीच होती, तेव्हापासून त्यांनी मठाला पाहिलेलं आहे. कारण त्यांची माझे जवळजवळ 10 वर्ष झाले, तेव्हापासून माझी ओळख आहे शेवगाकरांची आणि माझी. काहीच नव्हतं तिथे. लोकांच्या मदतीतून, कथाकीर्तनाच्या माध्यमातून देवस्थान उभं केलं आहे. कुठली राजकीय शासकीय मदत नाही. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, दीदीला एवढं पाकिट काय करायचं आहे, असा प्रश्न पडतो बऱ्याच लोकांना. पैसा तरी काय करतात, पैशाचं काय करायचं आहे यांना. तर ज्यांनी पहिला मूळ मठ पाहिला होता त्यांना आणि आता बांधकाम काय आहे, हे दोन्ही अवस्था जी लोक पाहिलेली आहेत ना, त्यांना माझं कौतुक वाटतं की खरंच कुठली मदत नाही, कुठली शासकीय मदत नाही, राजकीय मदत नाही, पण हे एवढं सुंदर दगडी मंदिर, एवढं भव्य बांधकाम, हे सगळं जे उभं केलं आहे. तर या बाबतीमध्ये जी जुनी लोक माझ्या संपर्कातली आहेत त्यांचं अंतकरण भरून येतं, डोळे डबडबतात त्यांचे. कारण एखादी गोष्ट उभी करणं सोपं नसतं आणि एका मुलीसाठी, एका स्त्रीसाठी ते तर सोपंच नसतं. तर ते एवढं सगळं वैभव उभं राहिलं चकलंबा संस्थांवरती. आणि आत्ता 25 नोव्हेंबर 2025ला मोठा कलशारोहणाचा सोहळा पूर्ण झाला. अगदी हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झाली आणि माझ्यासारख्याला हेलिकॉप्टर आणणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. सगळ्या गावानं आणणं ती वेगळी गोष्ट आहे सगळ्यांनी मिळून, पण एकट्यानं करणं ते फार कठीण असतं. फार सुंदर भव्य कलशारोहण झाला. तुमचे हार पाहिले, तुमचे फुलं पाहिले, मला माझ्या कलशारोहणाची आठवण आली की तेवढा भव्य कार्यक्रम झाला होता. कलशारोहणाला कीर्तनकाराला तुळशीचा हार रोजचा पंढरपुरातून येत होता, रोजच. आणि हार काही लहान नव्हता, मोठ्याच्या मोठा हार. आणि शेवटच्या दिवसाचा हार त्याला आणण्यासाठी तर आयशर टेम्पो पाठवला होता. एवढा मोठा तुळशीचा हार, रोज कीर्तनकारांना हार, फुलं काय, त्यांचं स्वागत काय, मोर काय, जोगी काय, भोपी काय, गोंधळी काय, सगळं अद्भुत अद्भुत. आणि लाईटिंगची व्यवस्था तर अशी होती, आषाढी सोहळ्यात विठ्ठल मंदिरावर ज्यांच्याकडे लाईटचं डेकोरेशन असतं ना, त्यांना आपल्या लाईटिंगचं काम दिलेलं होतं. एवढा सुंदर भव्य सोहळा संपन्न झाला. मला वाटलंही नव्हतं की एवढा अद्भुत सोहळा माझ्यासारख्या पामराकडनं होईल म्हणून, पण माऊलींनी, तुकाराम महाराजांनी करून घेतला, कल्याण स्वामींनी तो करून घेतला. तर कल्याण स्वामी संस्थान या संस्थानला उभं करत आहोत आम्ही, राजकीय शासकीय मदत नसताना. आणि दुसरी गोष्ट सांगायची अशी की संस्थांचं बांधकाम 100% पूर्ण झालेलं नाही आहे. जिथं मी कथेला जाते, कीर्तनाला जाते, तिथे लोकांना मी विनंती करते की कल्याण स्वामी संस्थांच्या बांधकामात मला मदत करा. आज शिंगोणाकरांना माझी विनंती आहे, ज्या देवस्थानचं बांधकाम मी हाताला धरलं आहे त्या बांधकामात कुठेतरी तुमची छोटीशी का असे ना मदत लागू द्या. मी पावतीबुक माझ्यासोबत आणलेलं आहे. ज्यांना वाटतं ना ताई त्या पवित्र कार्यात आम्हालाही मदत करायची. आणि कल्याण स्वामी कोण, 1 मिनिटात सांगते, अर्ध्या मिनिटात. दत्त महाराजांचा अनुग्रह देवगिरीच्या जनार्दन स्वामी
स्वामींना, जनार्दन स्वामींचा अनुग्रह पैठणच्या एकनाथ महाराजांना, नाथांचा अनुग्रह दंडवत स्वामींना, ज्यांनी मेलेलं गाढव जिवंत केलं त्या दंडवत स्वामीला, आणि दंडवत स्वामींचा अनुग्रह चकलंब्याच्या कल्याण स्वामींना. कल्याण स्वामींची संजीवनी समाधी आहे. आळंदीला माऊलींची जशी आहे तशी स्वामींची समाधी चकलंबा या गावी संजीवनी समाधी आहे. त्या समाधीचे पाईक 8-10 पिढ्या झाल्या. प्रत्येक पिढीला एक महंत, अशी परंपरा आमच्यापर्यंत आली. ही परंपरा आम्हालाही माहिती नव्हती, कारण आमचे आजोबा जेव्हा तिथे मठाधिपती म्हणून होते तेव्हा आम्ही खूप लहान होतो. अगदी आम्हाला काही कळत सुद्धा नव्हतं. आणि आम्ही लहान असताना ते शिव झालेले, आमच्या भाऊंना तिथे उत्तराधिकारी म्हणून नेमलेलं. तर काळाच्या ओघात काय म्हणतात ना, की स्वामींचीच इच्छा झाली की आपली परंपरा काय आहे तुम्हाला माहिती असावी, आणि एका सत्पुरुषाच्या मुखातून ती परंपरा आमच्यापर्यंत प्राप्त झाली. तर असा कल्याण स्वामी संस्थांचा इतिहास आहे. म्हणून स्वामींची सेवा म्हणजे मूळतः नाथांची दत्तप्रभूंची सेवा आहे. म्हणून सगळ्या सिंगोनाकरांना माझी विनंती आहे, कल्याण स्वामी संस्थांवरती कधीतरी या, भेट द्या, दर्शन घ्या महाराजांचं. आणि दुसरी गोष्ट, स्वामींच्या मठाला कुठेतरी आपला सुद्धा हातभार लागावा, या पवित्र भावनेनं सहकार्य करावं, ही सगळ्यांना विनंती. दात्याचं नाव कीर्तन झाल्यानंतर माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. या सगळ्या गोष्टींची नोंद घ्या. माझ्या वाणीला मी विराम देते. नियोजित वेळेपेक्षा 20 मिनटं मी तुमची जास्त घेतले. 20 मिनटं काही म्हणजे साधी वेळ नाही आहे, 20 मिनटं तुमची जास्त घेतले. माफी असावी. वयस्कर माणसं आहेत, कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला झोपेचाही त्रास असतो. माझ्यामुळे त्रास झाला असेल मला माफ करा. भेटी लागे जीवा म्हणायचं, पण माझा घसा दुखतोय. नाही, नको, घसाला दुखतोय. 11 वाजता परत कधीतरी. हां, म्हणजे घसावे उंच चालणार नाही माझं, आणि त्याला खूप उंच म्हणावं लागतंय. आणि अजून अधिक मासापर्यंत कंटिन्यू हे पण थोडा विचार करून चालावं लागतं. तरी पण हे सगळे गुणवान गाणारे वाजवणारे असल्यामुळे मलाही माझं भान राहिलं नाही मी किती उंच गायलं म्हणून. तर सगळ्यांचे खूप धन्यवाद दत्त महाराज. नक्कीच कधीतरी जेव्हा कार्यक्रम थोडेसे स्लो होतील ना, तेव्हा आपण गाण्याचा प्रयत्न करू. माझ्या वाणीला मी विराम देते. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.